प्रदेशमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून जे आपल्या हिंदूंबरोबर जे अत्याचार होत आहेत, स्त्रियांवर जे सामूहिक बलात्कार होत आहेत, विद्यार्थ्यांना विद्यालयातून काढून मारलं जातंय, हे दिवसेंदिवस वाढत चाललंय। जर तिथं आमचा हिंदू जर सुरक्षित नसेल तर भारतामध्ये तिथल्या बांगलादेशांचं इथं काय काम आहे? भारत हा धर्मशाळा नाही की तिथले बांगलादेशी इथे येऊन व्यवसाय करतायत आणि आमचे हिंदू तिकडे रोज मरतायत। हे आम्ही अजिबात सहन करणार नाही। शेवटची चेतावणी आहे भारत सरकारला, जे आता मुख्यमंत्री नवीन झालेत, त्यांनी जर ह्याच्यावर लवकरात लवकर काही कारवाई केली नाही तर हिंदू राष्ट्र सेना आणि सकल हिंदू बांधव आम्ही आता फक्त रस्त्यावर उतरलोय। आता ह्याच्यानंतर जे होईल त्याला पूर्णपणे जबाबदार सरकारच राहील। त्यामुळे तिथल्या हिंदूला सुरक्षित कसं ठेवायचं हे सरकारने ठरवायचं आता, कारण की आता आमचा रोष जो आहे ना तो इथपर्यंतच नाही थांबणार, तो पुढे जाऊन खूप वाढणार आहे। त्यामुळे ह्याच्यावर सरकारने लक्ष द्यावं हीच आमची सकल हिंदू बांधवांची मागणी आहे। जय श्रीराम।